श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. उद्या 5 मे अंगारकी चतुर्थी आहे. हा दिवस अत्यंत पवित्र आणि चमत्कारी मानला जातो. ज्या दिवशी अंगारकी चतुर्थी येतो, ही अंगारकी चतुर्थी वर्षातील सर्वात महत्त्वाची चतुर्थी मानली जाते. कारण ही मंगळवारी येते आणि मंगळवार हा शक्ती, धैर्य आणि अडथळे दूर करणारा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी श्री गणेश यांची पूजा केल्यास त्यांचे फळ अनेक पटीने वाढते असे मानले जाते. मित्रांनो, हा दिवस आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आणि सुख समृद्धी मिळवण्यासाठी खूप मोठी संधी घेऊन येतो. त्यामुळे हा दिवस साधा म्हणून सोडू नका, तर श्रद्धेने आणि विश्वासाने साजरा करा. या दिवशी आपल्याला सकाळी शक्य तितके लवकर उठायचे आहे. सूर्योदयाच्या आधी उठण्याचा प्रयत्न करा. उठल्यावर सर्वात आधी गणपती बाप्पाचे स्मरण करा. मनात प्रार्थना करा की बाप्पा माझ्या जीवनातील सर्व अडथळे दूर करा. त्यानंतर स्नान करून सुंदर होऊन स्वच्छ कपडे घाला. घर स्वच्छ ठेवा, कारण जिथे स्वच्छता असते तिथेच देवी देवतांचा वास असतो असे मानले जाते. देवघरात एक दिवा लावा आणि शांत वातावरण तयार करा. यानंतर गणपतीची पूजा करा. गणपतीची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा आणि मनापासून नमस्कार करा. त्यांना दुर्वा अर्पण करा, कारण दुर्वा गणपतीला खूप प्रिय आहेत. शक्य असेल तर 21 दुर्वा नक्कीच अर्पण करा. लाल फुले अर्पण करा आणि मोदक, लाडू किंवा गुड खोबऱ्यांचा नैवेद्य दाखवा. गणपती बाप्पाची घरच्या घरी बनवलेला प्रसाद अधिक शुभ मानला जातो. घरी बनवलेला प्रसाद, कारण त्यात आपल्या भावना असतात. आपण जेव्हा आपल्या हाताने बनवतो आणि पूजा करताना ओम गणपते नमः हा मंत्र जास्तीत जास्त वेळा जपा. हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे. तो मन शांत करतो आणि जीवनातील नकारात्मकता कमी करतो. शक्य असल्यास 108 वेळा जप करा. त्यानंतर गणपती बाप्पाची आरती करा आणि संकटनाशक गणेश स्तोत्र वाचा. यामुळे जीवनातील अडथळे कमी होतात. आणि शक्य असेल तर जवळच्या गणेश मंदिरामध्ये जाऊन नक्कीच दर्शन घ्यायचे. मंदिरात जाऊन बाप्पाला दुर्वा, लाल फुले आणि नारळ अर्पण करावे. मोदकांचा प्रसाद वाटावा मंदिरामध्ये आणि दुर्वा अर्पण करताना त्यांना मनोभावे प्रार्थना करावी. गणपती स्तोत्र एकदा दुर्व्यावरती म्हणून तो दुर्वा गणपती बाप्पाला अर्पण करावा. या दिवशी तसेच उपवास करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. उपवास केल्याने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात. पूर्ण उपवास जमत नसेल तर फळाहार घेऊन सुद्धा उपवास करू शकता. उपवास ठेवा म्हणजे वाईट विचार टाळा, चांगले विचार करा आणि देवाचे नावात मन लावा. मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी असतील, कामे अडकत असतील किंवा सतत समस्या येत असतील, तर आज एक खास उपाय करा. गणपतीला गोड आणि शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवा आणि मनात तुमची इच्छा सांगा. त्यानंतर तो प्रसाद गरजू लोकांना वाटा. हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. संध्याकाळी चंद्रदर्शन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. चंद्र उगवल्यानंतर त्याला पाणी अर्पण करा. पाण्यात थोडे दूध आणि साखर मिसळून अर्घ्य द्या आणि त्यानंतरच उपवास सोडा. असे केल्याने संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी दानधर्म करणे सुद्धा खूप पुण्याचे असते. गरिबांना अन्नदान करा, गरजू लोकांना मदत करा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि देवाची कृपा मिळते. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की कोणताही उपाय करताना श्रद्धा आणि विश्वास सर्वात महत्त्वाचा असतो. फक्त विधी करून उपयोग नाही, तर मनापासून केलेली प्रार्थना खरे फळ देते. हा दिवस तुमच्या जीवनात बदल घडवू शकतो. जर तुम्ही श्रद्धेने पूजा केली तर त्यामुळे हा दिवस वाया जाऊ देऊ नका. गणपती बाप्पाचे नामस्मरण करा आणि त्यांच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा दुराध नाशका. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच प्रार्थना.